अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयावर गेल्या महिन्यात तब्बल 16 दिवस तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे चक्री उपोषण चालू होता। शासनाचा व प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन म्हणून चक्क जागरण गोंधळ चक्री उपोषणसह अन्य लक्षवेधी आंदोलन केले होते। सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोखीळ, जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग, उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली तडवळ चौकामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा त्वरित मिळावा, दुष्काळाची मदत निधी त्वरित मिळावा, देगाव कालवा एक्सप्रेसचे 400 कोटी मंजूर झालेले निधी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे, अन्न सुरक्षा योजनेत गोरगरिबांचा समाविष्ट करण्यात यावा, ताबडतोब धान्य वितरित करावे, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास कामाचे 368 कोटी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे, अक्कलकोट तालुक्यातील देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजना उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलावाला जोड देऊन तालुक्यातील तलाव भरण्यात यावा, शेतकऱ्यांना सिबिल अट न ठेवता लवकरात लवकर कर्ज वितरित करावे, आळगी खानापूर इळी येथे मोठी ब्रिज बांधून कर्नाटकात जाणारी पाणी अडवून पंप हाऊसद्वारे लिफ्ट करून तालुक्यातील सर्व तलाव करण्यात यावा, अक्कलकोट शहराची अमृत योजनेचे 75 कोटी पाणी पुरवठ्याचे निधी त्वरित मिळून कामे चालू व्हावे, अक्कलकोट शहराला समर्थ नगरला दररोज पाणी पुरवठा करावा, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज द्यावे, शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीमध्ये पेंडिंग असलेले डीसी मधील वीज डेपोचे निधी त्वरित मिळावा, नागनसूरमधील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन तलावाचे काम ताबडतोब सुरू करा, करजगी ते कल्लीपरगी रस्ता त्वरित मंजूर व्हावा। अक्कलकोट तालुक्यातील या सर्व मागण्यांसाठी तडवळ चौकामध्ये चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाची तारंबळ उडवली। या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।